नमस्कार. तर मी आता काहीच बोलणार नाहीये आणि फक्त तुम्हाला दाखवणार आहे. तर ते तिकडे बघा, दिल्लीचं वर्ल्ड फेमस कुतुब मिनार. चला माझ्यासोबत कुतुब मिनार बघायला. पाठीमागे तुम्ही पाहू शकता 5 मजली कुतुब मिनार आहे. याचं जे बांधकाम आहे कुतुबुद्दीन ऐबक यांनी 1199 ला सुरू केलं. त्याच्यानंतर त्यांचं निधन झालं, तर ते त्यांच्या कार्यकाळात फक्त एकच मजला पूर्ण करू शकले. त्यानंतर त्यांचा जो जावई आहे इल्तुतमिश याने उरलेल्या मिनारांचं बांधकाम पूर्ण केलं. तर बांधकाम पूर्ण करायला 1220 साल उजाडलं. आता मी जिथं उभं आहे ना, जवळपास मला इतिहास 1000 वर्ष पाठीमागे घेऊन गेलाय. कुतुब मिनारला जवळपास 399 पायऱ्या आहे आणि हा 72.5 मीटर इतक्या उंचीचा हा कुतुब मिनार त्या काळात बांधला गेला. हे त्या काळातलं एक खूप मोठं आश्चर्य होतं. हे पूर्णपणे एक कुतुब मिनार कॉम्प्लेक्स आहे. याच्यामध्ये अल्लाउद्दीन खिल्जीची समाधी, त्याच्यानंतर कुतुब मिनार आणि त्यासोबत गुप्ता काळातील जो की एक लोहाचा एक खांब आहे जो की अजूनपर्यंत गंजलेला नाही, उत्कृष्ट नमुना त्या काळातील. तो पण आपल्याला ह्या कुतुब मिनारच्या कॉम्प्लेक्स मध्ये पाहायला मिळतो. माझ्या पाठीमागे पाहू शकता मेहरौली येथील कुतुब मिनार कॉम्प्लेक्स मधील आयर्न पिलर. आपले भारतीय पूर्वज किती कुशल कारागीर होते याचं हे मूर्तिमंत उदाहरण तुम्ही पाठीमागे पाहू शकता. जवळपास हा 7 मीटर उंचीचा आयर्न पिलर येथे तुम्हाला दिसतोय. जवळपास हा इसवी सन पूर्व 5व्या शतकातला गुप्त कालखंडातला आणि दुसऱ्या चंद्रगुप्ताने बांधलेला हा आयर्न पिलर आहे. हा इतके वर्ष झाले, जवळपास याला 2 ते 2,500 वर्ष होऊन गेले, तरी पण हा अजूनपर्यंत गंजलेला नाहीये. तर त्याचं कारण याच्यावरती जे काही कोटिंग केलं गेलंय फॉस्फरसचं, तर त्या कोटिंगमुळे याला आजपर्यंत गंज चढलेला नाहीये. कितीतरी उन्हाळे, पावसाळे, हिवाळे याने बघितलेत. हा पिलर गुप्त काळखंडातला आहे. हे कशावरून कळलं तर याच्यावरती असलेला ब्राह्मी लिपीतील एक शिलालेख जो की मी तुम्हाला आता दाखवतो, त्या शिलालेखावरून कळलं की हा खांब इसवी सन पूर्व 5व्या शतकात चंद्रगुप्त, जे दुसरे चंद्रगुप्त आहे, यांच्या काळातील आहे. तर चला मी तुम्हाला तो शिलालेख दाखवतो. तर तुम्ही जे बघताय ते अल्लाउद्दीन खिल्जीचा मकबरा आहे. 1316च्या आसपास अल्लाउद्दीन खिल्जीचा मृत्यू झाला. खरं तर असं म्हणतात की जो त्याचा निष्ठावंत सैनिक होता, त्याचा गुलाम होता मलिक काफूर, यानेच त्याला मारून टाकलं आणि अल्लाउद्दीन खिल्जीच्या मुलाला त्यावेळेस कठपुतली म्हणून गादीवरती बसवलं. ह्या अल्लाउद्दीन खिल्जीने त्याच्या कार्यकाळामध्ये देवगिरीची लूट केली. अनगिनत संपत्ती त्यावेळेस देवगिरीवरून त्यांनी लुटून आणली. पण तुम्ही जर हालत पाहत असाल त्याच्या समाधीची किंवा त्याच्या ह्या मकबऱ्याची, तर पूर्णपणे पडलेला आहे. की जसं कुतुब मिनार बांधलंय त्याच्या अपोजिट साईडला एक अलाई मिनार बांधायला सुरुवात केलेली होती. तर त्याचा एक मजला बांधण्यात आला आणि त्याच्यानंतर युद्धामुळं तो मिनार पूर्ण झाला नाही. त्याचा एक मजला आज पण आपल्याला दिसतो. तर संध्याकाळचे 7 वाजत आलेत आणि हा आमच्या दिल्ली सिरीजचा शेवटचा दिवस आहे. आम्ही सुरुवात केली होती 3 दिवसापूर्वी राजघाट येथून महात्मा गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेऊन, आणि आता आमच्या ह्या दिल्ली सिरीजचा जो शेवट करतोय आम्ही कुतुब मिनार कॉम्प्लेक्सला. जाता जाता मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचंय की काम, धावपळ, आपल्या अडचणी ह्या चालूच असतात, पण रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी थोडा वेळ बाहेर काढत जा आणि प्रवास करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्सप्लोअर करा. ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळेल, तुमच्या कुटुंबाला आनंद मिळेल, त्या गोष्टी नक्कीच करा. जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि मला कमेंट करून सांगा की पुढची सिरीज तुम्हाला कोणती पाहायला आवडेल. मी अविनाश, मी तुमचा सगळ्यांचा आता निरोप घेतोय. भेटूया पुढच्या नवीन सिरीज मध्ये लवकरच.
ही दिल्ली सिरीजची ट्रिप मी कशी प्लॅन केली, आम्ही कुठे राहिलो, त्यानंतर कुठे जेवण केलं, ह्या पूर्ण ट्रिपसाठी किती खर्च आला, 3 दिवसामध्ये आम्ही काय काय लोकेशन फिरलो, 3 दिवसामध्ये जे दिल्लीचे सगळे लोकेशन्स आहेत ते कसे कम्प्लीट करायचे, याबद्दलची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच खाली कमेंट करा. ठीक आहे, यासाठी आम्ही एक वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवू. धन्यवाद.